तर नाशिक विधान परिषदेचे महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। बंडखोर गोकुळ गीतेंच्या पाठिंब्यासाठी दराडेंचे प्रयत्न सुरू आहेत। प्रसाद हिरेंचा पाठिंबा मिळालाय, मात्र गोकुळ गीतेंनी अजून माघार घेतलेली नाहीये। मला वाटतं की नाशिकचा तिढा याच्यातून सुटेल, चर्चेतून सुटेल, 100% सुटेल। उद्यापर्यंत काही आज किंवा उद्या सुटणारच गोकुळमध्ये जरी लढले तरी पडतील नाही, असं लढायचा प्रश्नच येत नाही ना। पण मग सामंजस्याने मात्र सुटेल असं वाटतंय। 100% सुटेल। पण अजूनही त्यांनी माघार घेतली नाही आहे किंवा त्यांनी जाहीरपणे केलं, समर्थन माघारीची वेळ निघून गेलेली आहे। आता ते जाहीर पाठिंबा काल प्रसाद हिरेंनी जाहीर पाठिंबा दिला त्यासाठी। तर नाशिकमध्ये महायुतीसमोर अडचणी कायम असून गोकुळ गीते लढण्यावरती ठाम आहेत। तर दुसरीकडे गोकुळ गीतेंसोबत फडणवीस आणि शिंदेंची फोनवरनं चर्चा झाली आहे। उपमुख्यमंत्री शिंदेंनी नाशिकच्या जागेवरनं आज संध्याकाळी 7 वाजता नंदनवन बंगल्यावरती शिवसेनेच्या मंत्र्यांची बैठक बोलावली आहे। दरम्यान आज उदय सामंत पुन्हा नाशिकमध्ये दाखल झाले। एक मोठी बातमी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावरती मोठा नवा महाविक्रम होतोय। सर्वाधिक काळ पंतप्रधान राहण्याचा हा विक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावावर होतोय। माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचाही विक्रम मोडणारे मोदी हे पहिले पंतप्रधान ठरलेत। पंतप्रधान मोदींनी नेहरूंचा 4397 दिवसांचा पंतप्रधान पदाचा रेकॉर्ड मोडलाय। देशाचे प्रधानमंत्री, लोकप्रिय आणि यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचे 12 वर्ष जी आहेत प्रधानमंत्री पदाचा कार्यकाळ पूर्ण होतोय आणि उद्या 4399 दिवस हा जो आतापर्यंतचा नेहरूजींचा विक्रम होता तो विक्रम मोडीत काढणार आहेत। एकही दिवस सुट्टी न घेता काम करणारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी अशी त्यांची ओळख आहे।